नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही न्यूज ऐकलीच असेल की नीटचा जो रिझल्ट आहे त्याच्यावर थोडासा स्टे आलेला आहे। रिझल्टला थोडासा वेळ लागणार आहे। एक्झॅक्टली हे कशामुळे झालेलं आहे, साधारणतः रिझल्ट केव्हा येऊ शकतो, या सर्व गोष्टीची उत्तरे या माध्यमातून मी सांगणार आहे। मी मागचा एक व्हिडिओ बनवलेला होता ज्यामध्ये डॉक्युमेंट काय महत्त्वाचे लागतात हे सांगितलेलं होतं। तरी ज्या विद्यार्थ्यांचे आपल्याकडे ऍडमिशन झालेत अशा विद्यार्थ्यांनी या डॉक्युमेंटेशनला सुरुवातच केली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही डॉक्युमेंटेशनसाठी सुरुवात केली नाही त्यांनी लवकरात लवकर करा। रिझल्ट लागणारच आहे, लागेलच तो, आणि त्याच्यानंतर लवकर ऍडमिशन प्रोसेस सुरू होते। ऍडमिशन प्रोसेसमध्ये सर्वात जास्त महत्त्वाची पहिली स्टेप असते ते म्हणजे डॉक्युमेंट्स। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही काउन्सिलिंगला ऍडमिशन घेतले नसेल त्यांनी लवकरात लवकर घ्या। आपल्या बॅचेस फुल होत आलेले आहेत। व्हायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि संभाजीनगरला ऑफिस आहे। आता एक्झॅक्टली रिझल्टच्या बाबतीत काय झालेलं आहे तुम्हाला आता मी सांगतोय। टाइम्स ऑफ इंडियाची न्यूज आहे, तुम्ही बघू शकता। साधारणतः काय झालेलं आहे, इंदोरमध्ये मध्य प्रदेश हायकोर्टाकडून या ऍडमिशन प्रोसेसला सध्या नीट रिझल्टला सध्या स्टे दिलेला आहे। एक्झॅक्टली काय सांगितलेलं तर इंदोर बेंचमध्ये एक पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे। काय सांगितलेले, टेम्पररी हॉल्ट डिक्लेरेशन ऑफ नीट यूजी 2025 एक्झामिनेशन रिझल्ट्स ड्यू टू कॉन्ट्रोवर्सी ओव्हर द पॉवर फेल्युअर ऍट द सेंटर। म्हणजे इंदोर मधले जवळपास 11 असे एक्झामिनेशन सेंटर होते की तिथे ऐनवेळी लाईट गेली आणि लाईट गेल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली। विद्यार्थ्यांना तिथे एक्झामसाठी अडचण आलेली होती आणि त्याच्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी कंप्लेंट केलेली आहे आणि मग सध्या रिझल्टला स्टे आलेला आहे। मग एक्झॅक्टली काय घडलेलं आहे बघा, सांगितलेलं त्याच्यामध्ये स्टे कुड बी पोटेन्शियल इम्पॅक्ट ऑन नियरली 21 लाख, जवळपास 21-22 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आणि याचे आता हे 11 सेंटरवर ही गोष्ट घडली आहे, परंतु रिझल्टच्या उशिरामुळे ही इम्पॅक्ट सर्व विद्यार्थ्यांवर पडणार आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाहीये। ठीक आहे, मग एक्झॅक्टली काय सांगितले बघा, मध्य प्रदेश हायकोर्ट इज हिअरिंग अ पिटिशन स्टेटिंग दॅट अ पॉवर आउटेज अकर्ड ऍट 3:30 PM ड्युरिंग द 2 to 5 PM एक्झामिनेशन विंडो। काय सांगितलेले, 2 ते 5 जी एक्झाम चालू होती तर तिथल्या सेंटरवर साधारणतः 3-3:30च्या दरम्यान मध्ये लाईट फेल्युअर झालेला आहे। पीएम श्री केंद्रीय विद्यालय नंबर 1 सेंटर विथ नो बॅकअप पॉवर सिस्टम इन प्लेस, कॅन्डिडेट्स हॅड टू कंटिन्यू देअर एक्झामिनेशन इन मिनिमल लाइटनिंग कंडिशन्स। तिथं काय होतं, आता तुम्ही विचार करत असाल की लाईटचा काय संबंध आहे, ऑफलाईन पेपर आहे, लाईटचा काय संबंध आहे, तर तिथल्या काही एक्झामच्या अशा रूम्स होत्या की तिथे मिनिमल म्हणजे लाईट गेल्यानंतर दिसतच नव्हतं काही, अशा पद्धतीचं काही गोष्टी होत्या, त्याच्यामुळे तिथे इश्यू आलेला होता। मग काय सांगितलं तिथे, मग ऍडिंग इमर्जन्सी लाइटनिंग कॅन्डल्स प्रोव्हाइड करण्यात आले होते, वर अरेंज ओनली अराउंड 4:30 PM। 3:30 ला लाईट गेली, 4:30 पर्यंत तिथे कॅन्डल्सची अरेंजमेंट केलेली आहे, फक्त अर्धा तास राहिलेला होता, विथ जस्ट 30 मिनिट्स लेफ्ट ऑन द एक्झामिनेशन। त्याच्यामुळे काय सांगितलेलं आहे, सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं लक्षात घ्या की व्हेरियस पार्ट्स ऑफ द सिटी इट इज डायरेक्टेड दॅट टिल द नेक्स्ट डेट रिझल्ट, हे म्हणजे पुढच्या डेट पर्यंत रिझल्ट आता होल्डवर ठेवायला सांगितलेला आहे आणि सध्या पुढची डेट ही 4 वीक नंतर देण्यात आलेली आहे, म्हणजे बराचसा उशीर होण्याची शक्यता आहे। परंतु मला वाटत नाही की थोडंसं याच्यामध्ये लवकरात लवकर मार्ग निघेल, एनटीए कडून पण लवकरात लवकर मार्ग काहीतरी काढण्यात येईल आणि रिझल्ट लवकरच लागेल। सध्या तरी ऑफिशियल डेट 14 जून होती आणि आतापर्यंत असं आपण रेकॉर्ड बघितलेला आहे की ऑफिशियल डेटच्या 8-10 दिवस आधी, म्हणजे मी सांगितलं होतं की 2 ते 5 जूनच्या आसपास रिझल्ट येण्याची शक्यता आहे, परंतु या इश्यूमुळे थोडासा रिझल्टला डिले होऊ शकतो। परंतु घाबरू नका, लवकर मार्ग निघेल, रिझल्ट लागेलच। तुम्हाला स्कोर तर समजलेलेच आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाहीये। त्याच्यामध्ये ऑफिशियल रिझल्ट मध्ये आणि आताच्या आन्सर कीच्या प्रिडिक्शन मध्ये जास्त काही फरक पडत नाही। काही जे संभ्रमातले क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये थोडासा फरक पडेल आणि लवकरच काउन्सिलिंग प्रोसेसला पुढच्या सुरू होणार आहे। ऍडमिशन सुरू आहेत, लवकर ऍडमिशन घ्या, असेच महत्त्वाचे अपडेट्स मी तुम्हाला सांगत राहणार आहे। जे विद्यार्थी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय। काउन्सिलिंगसाठी ऍडमिशन सुरू झालेत, तुमचे काही डाऊट्स असतील ते घेऊन या। आपल्या लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि संभाजीनगरच्या ऑफिसमध्ये तुम्ही जाऊ शकता, कॉल करू शकता। तुमच्या शंकेचं निरसन करण्यासाठी आमची सदैव टीम तत्पर आहे मित्रांनो। थँक्यू सो मच।